वग्गो योगावे जायती भूरी अयोगा भूरी संखयो एतं द्वेधा पतं नेत्वा भवाय विभवाय च तत्ततानं निवस्येय यथा भूरी पवढती। योगाने खरोखर प्रज्ञा उत्पन्न होते। अयोग प्रज्ञेचा क्षय करतो। उन्नतीचा आणि अवनतीचा हा द्विविध मार्ग जाणून जेणेकरून प्रज्ञा वाढेल असे स्वतःला वळवावे। अर्थकथा पोथिला नावाचा एक भिक्षू धम्मामध्ये निष्णात होता, तरी त्याने अरहंतपद प्राप्त करावे म्हणून त्यास उत्तेजन देण्यासाठी बुद्ध त्याला पोकळ पोथिला म्हणून नेहमी संबोधत असे। त्या भिक्षूने त्या संबोधनातील ध्वन्यर्थ लक्षात घेऊन ध्यानासाठी एका दूरच्या ठिकाणी प्रयाण केले। एका नवशिक्या भिक्षूच्या सल्लावरून त्याने अरहंतपद प्राप्तीसाठी ध्यानाला सुरुवात केली। आपल्या दैवी दृष्टीने बुद्धाला ते दिसून आल्यावर त्यांनी आपली प्रतिमा त्या भिक्षू पुढे प्रक्षेपित केली आणि त्यावेळी वरील गाथा उच्चारली।